जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा 2025मध्ये ज्या होणार आहे या होणाऱ्या परीक्षेमध्ये फर्स्ट इयर BCom सेमिस्टर फर्स्ट 2024 क्रेडिट पॅटर्न म्हणजेच NEP पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक आहे याची सर्वात प्रथम माहिती घेऊया. त्यानंतर परीक्षा फॉर्म कसा भरावा हे स्टेप बाय स्टेप्स आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर फॉर्म इन्वर्ट कसा करायचा, फॉर्म इन्वर्ट झाल्यानंतर पेमेंट कसं करायचं याबाबत आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच फर्स्ट इयर BComला सब्जेक्ट कशा पद्धतीने सिलेक्ट करायचे, ओईचा सब्जेक्ट कोणता घ्यायचा, मेजर 1 मेजर 2 कोणता विषय घ्यायचा, अशी सर्व विषयांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये पण सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आगामी काळात होणारे आपले जे काही पेपर्स आहे त्या पेपरच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्सला तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला पण तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग सुरुवात करूया आपण फर्स्ट इयर BComचा फॉर्म कसा भरावा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात प्रथम आपलं पूर्ण नाव ॲज पर प्रिव्हियस इयर मार्कलिस्ट म्हणजेच आपल्याला मार्कलिस्ट पाठीमागच्या वर्षाचं म्हणजे 12वीचं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक मेल ID लागणार आहे. नंतर मोबाईल नंबर आपल्यासाठी लागणार आहे. महाविद्यालयातून तुम्हाला आता फर्स्ट इयरला प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला महाविद्यालयाकडून मिळालेला एलिजिबिलिटी नंबर लागणार आहे. त्यानंतर डिजिलॉकरमधून आपण डाउनलोड केलेला अपार ID किंवा ABC ID आपणाला पाहिजे आहे. त्या व्यतिरिक्त आपलं पूर्ण नाव मराठीतून, आईचं नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर. म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला 300 KB पर्यंत पाहिजे, तर सिग्नेचर तुम्हाला 50 KB पर्यंत अवेलेबल आहे. आणि आपण ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे त्या महाविद्यालयात कोणकोणते विषय आपण शिकत आहात त्या विषयांची यादी, असे संपूर्णतः माहिती आपल्याला परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी लागणार आहे. त्यामुळं आपण आता जाणून घेऊया की परीक्षा फॉर्म कसा भरावा. बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जायचं आहे. तिथे गेल्यानंतर इथे तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये 4 नंबरला तुम्हाला एक्झाम फॉर्म ऑनलाईन हा टॅब दिसेल. तर या टॅबवर काय करा, क्लिक करा. टॅबवर क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्याची जी काही अंतिम डेट आहे किंवा कधी फॉर्म चालू झाले, कधी बंद होणार, लेट फी कधी आहे, सुपर लेट फी कधी आहे, याबाबतची सर्व माहिती तुम्ही या ठिकाणातून घेऊ शकता. जसं की आत्ता विंटर एक्झाम 25साठीची जी काही मुदत आहे त्यासाठी 15/9/2025 पासून फॉर्म सुरू झालेले आहे. विदाऊट लेट फी लास्ट डेट फॉर्म भरण्याची 20/9/25 आहे. लेट फीसह तुम्ही 22/9/2025 पर्यंत परीक्षा फी भरू शकता. तर दिनांक 25/9 पर्यंत तुम्ही सुपर लेट फीसह फी भरू शकता. तर या तुमच्या परीक्षा फॉर्म भरण्याच्या महत्त्वाच्या डेट्स आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम दिसेल. खालती स्क्रोल करा. इथे सगळ्यात प्रथम तुम्हाला 1 नंबरचा टॅब स्टुडंटचा दिसेल. त्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण अकाउंट क्रिएट करून घेणार आहोत. यामध्ये अकाउंट क्रिएट करताना थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे नॅशनॅलिटी तुम्ही काय करा, इंडियन सिलेक्ट करा. त्यानंतर इथं स्टुडंट नेम ॲज पर युअर प्रिव्हियस मार्कलिस्ट तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मेल ID टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा टाकत असताना जो तुमच्या घरात किंवा या अगोदर तुमच्या घरातला किंवा तुमचा मोबाईल नंबर इतर कोणी तुमच्या भावांनी, बहिणींनी किंवा अजून कोणी तो वापरलेला असता कामा नये. तो मेल ID आणि मोबाईल नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी परीक्षा फॉर्म भरू शकता. तुम्ही जर का तो मेल ID आणि मोबाईल नंबर वापरून परीक्षा फॉर्म भरायला गेला तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही, कारण एक मेल ID आणि एक मोबाईल नंबर एकच विद्यार्थी यूज करू शकतो.
यामध्ये आपण नेम ॲज पर प्रिव्हियस मार्कलिस्ट टाकणार आहोत, मेल आय डी टाकणार आहोत, मोबाईल नंबर टाकणार आहोत. त्यानंतर इथं व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबर आपल्याला काय करायचं आहे, बटनावर क्लिक करायचं आहे. आता या पुढची प्रोसेस ऑलरेडी मी केलेली आहे म्हणून आता मला दाखवता येत नाही, पण मी ओरली सांगतो ती लिसन करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ज्यावेळेस व्हेरीफाय ईमेल अँड मोबाईल नंबर त्यावेळेस मेन्शन करताल त्यावेळेस तुम्हाला मेल आय डी आणि मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP देण्यात येणार आहे. यानंतर आपल्याला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर OTP येईल. तो OTP तुम्हाला दोन्ही एंटर करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पासवर्ड सिलेक्ट करायला लावतील. तर पासवर्ड तुम्ही दोन्ही ठिकाणी कन्फर्म पासवर्ड आणि एक न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड दोन्ही ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाका आणि सबमिट बटनावर किंवा सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होईल, या ठिकाणी लॉग इन बटन दिसेल. ओके, सो लॉग इन बटन दिसल्यानंतर या ठिकाणी जसं की मी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर या दोन्हींपैकी एक नंबर मी यूज करतो. जसं की या ठिकाणी मी मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट केलं. एंटर मोबाईल नंबर करा. आत्ता जो क्रिएट केलेला आणि कन्फर्म केलेला पासवर्ड या ठिकाणी टाका. त्यानंतर इथे जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा या ठिकाणी काय करा, मेन्शन करा आणि शेवटी तुम्हाला इथे लॉग इन बटन दिसेल. या लॉग इन बटनावर क्लिक करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुमचं स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम या पद्धतीने दिसून येणार आहे. त्यामुळे इथे फक्त तुम्ही न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल आणि परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी मॅन्डेटरी एलिजिबिलिटी नंबर लागणार आहे. या सिलेक्ट बटनावर क्लिक करा. इथं स्टुडंट टाईपमध्ये एक्झिस्टिंग सिलेक्ट करा. एक्झिस्टिंग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मिनिमम इन्स्ट्रक्शन विचारलेलं आहे. जसं की तुमचं आत्ताची BComची परीक्षा तुम्हाला मराठीतून द्यायची का इंग्लिशमधून द्यायची ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जसं की या कॅन्डिडेटला इंग्लिशमधून द्यायची आहे म्हणून आपण इंग्लिश सिलेक्ट केलं. त्यानंतर इथे ABC ID विचारलेला आहे, म्हणजेच इथे अपार ID विचारलेला आहे. जो डिजिलॉकरमधून तुम्ही डाउनलोड केला असेल तो अपार ID या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला PRN नंबर हॅव यू गॉट फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे हॅव यू गॉट एलिजिबिलिटी नंबर फ्रॉम युनिव्हर्सिटी या ठिकाणी काय करा, येस बटनावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला एलिजिबिलिटी नंबर काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. एलिजिबिलिटी नंबर एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला एक मेसेज येईल, एलिजिबिलिटी नंबर व्हेरीफाय. त्यानंतर आपल्याला सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. मी एवढी माहिती भरतो आणि पुढच्या पेजला आपण जाऊया. आपण सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मेसेज येतो, कोर्स एनरोलमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली, नाव यू कॅन फिल युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. त्यानंतर इथे क्लोज बटनावर क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये इथे सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचं स्टुडंट नेम तुम्हाला ॲज पर एलिजिबिलिटी नंबर दिसेल. तेच नेम इथे तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे. नंतर फादर्स नेम विचारलेलं आहे, मग फादरचं फक्त फादर नेम टाकायचं आहे, पूर्ण नेम टाकायचं नाही. त्यानंतर फादरचं नेम इंग्लिशमधून टाकल्यानंतर इथे तुम्हाला मराठीतून फादर नेम टाकायचं आहे. त्यानंतर मदर नेम आहे, मदर नेम आईचं नेम टाकताना फक्त आईचं नेम टाकायचं आहे, आईचं पूर्ण नेम टाकायचं नाही. हेच नेम तुम्हाला मराठीमध्ये टाकायचं आहे. इथं मेल ID आणि मोबाईल नंबर दिसेल. त्यानंतर जेंडरमध्ये जाऊन तुम्ही जेंडर सिलेक्ट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जेंडर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे. DDMMYYY अशा 4 वेळेस तुम्ही टाकू शकता. त्यानंतर इथं डोमेसाईल तुम्ही महाराष्ट्र सिलेक्ट करा. नॉन क्रिमिनल इथं नो सिलेक्ट करा. कास्ट तुमची जी काही असणार आहे ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी काय करायची आहे, मेन्शन करायची आहे. मायनॉरिटी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. मायनॉरिटीमध्ये तुमचं मुस्लिम, जैन, ख्रिश्चन असे जे काही असतात तर ते मायनॉरिटीमध्ये येत असतात. जे असतील विद्यार्थी त्या कॅटेगरीचे किंवा त्या रिलिजियनचे तर त्यांनी मायनॉरिटीमध्ये येस करून काय करू शकता, इथे सिलेक्ट करू शकता, यस सिलेक्ट करू शकता. अदरवाईज जे हिंदू आहेत ते मायनॉरिटी नाही आहे तर ते नो सिलेक्ट करणार आहे. मायग्रेंट फ्रॉम जम्मू व काश्मीर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. हँडिकॅप असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर इथे तुम्हाला 300 KB पर्यंत तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. सिग्नेचर 50 KB पर्यंत अपलोड करायचे आहे. करस्पॉन्डिंग ॲड्रेसमध्ये तुमचा ॲड्रेस या ठिकाणी मेन्शन करा. शक्यतो तरी तुम्ही या पेजला आल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्ही ही माहिती भरा करस्पॉन्डिंग ॲड्रेसची आणि नंतर तुम्ही पर्सनल माहितीमध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, आईचं नाव, वडिलाचं नाव, जन्मतारीख, कॅटेगरी, जेंडर
हे बाकीच्या गोष्टी तुम्ही नंतर शेअर करा. जसं की हा विद्यार्थी येवल्याचा आहे, नाशिक जिल्ह्याचा आहे, म्हणून या ठिकाणी त्यांनी या पद्धतीचा लोकेशन शेअर करत आहे किंवा या पद्धतीची माहिती एंटर करत आहेत. विलेजचं नेम टाकताना फक्त या ठिकाणी विलेजचं नेम तुमचं टाकलं गेलं पाहिजे. त्यानंतर ॲड्रेस टाकताना इथे तुम्ही पूर्णपणे ॲड्रेस टाका जो तुमच्या आधार कार्डवर असेल, म्हणजे जेणेकरून उद्या तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट किंवा बाकीच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला तो इम्प्लिमेंट करता येण्यासारखा आहे. जर करस्पॉन्डिंग ॲड्रेस हाच तुमचा जर का परमनंट ॲड्रेस असेल तर तुम्ही या ठिकाणी चौकोन बॉक्सला क्लिक करा. अन्यथा जर का वेगळा ॲड्रेस टाकायचा तर या ठिकाणी पुन्हा तुम्ही नव्याने माहिती भरू शकता. आपण एवढी माहिती भरूया आणि पुढे जाऊया. या ठिकाणी आपण माहिती भरल्यानंतर ज्यावेळेस सेव्ह बटनावर क्लिक करू त्यावेळेस आपल्याला मेसेज येईल की पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली, नाव युअर कोर्स एनरोलमेंट प्रोफाईल कम्प्लिटेड, नाव यू कॅन फिल युअर एक्झाम फॉर्म. या ठिकाणी ओके बटनावर क्लिक करा. ओके बटनावर क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं उजव्या बाजूला ज्यावेळेस आपण स्क्रोल करू त्यावेळेस इथे तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल. जर भरलेली माहितीमध्ये तुम्हाला जर का डाऊट वाटत असेल किंवा काही माहिती जर का अपडेट करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही अपडेट प्रोफाईलमध्ये जाऊन अपडेट करू शकता. जर तुम्हाला ABCID किंवा अपर ID जर का टाकलेला चुकीचा वाटत असेल तर तुम्ही इथे अपडेट ABCID किंवा अपर IDमध्ये जाऊन तुम्ही माहिती अपडेट करू शकता. जर आपल्याला वाटतं आहे की आपली प्रोफाईल चुकली किंवा एलिजिबिलिटी नंबर चुकला किंवा बाकीची काही माहिती जर का आपल्याला बदलायची असेल तर त्यासाठी आपण डिलीट प्रोफाईल करू शकता. अदरवाईज जर का तुमची सगळी माहिती बरोबर आहे अशी तुमची खात्री झाली तर डायरेक्ट तुम्ही एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करा. ओके, सो एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. तिथे सिम्पली प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता इथे बघा की मागच्या वेळेपर्यंत काय होत होतं की फर्स्ट इयरचे विद्यार्थी इथे फर्स्ट इयरमध्ये जाऊन फॉर्म भरत होते आणि बाकीचे विद्यार्थी इथे अदर दॅन फर्स्ट इयरमध्ये जाऊन फॉर्म भरत होते. तर सर्व विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे, जेवढे विद्यार्थी फर्स्ट इयरचे BA BCom BSc बाकीचे अन्य अभ्यासक्रमाचे जसं BCS वगैरे तर त्यांनी पण काय करायचं इथं अदर दॅन फर्स्ट इयरमध्ये जाऊन फॉर्म भरायचा आहे. इथं एक टिक करा आणि क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला पॅटर्न विचारला जाईल. तर पॅटर्नमध्ये तुमचा कोणता आहे, BComचा पॅटर्न आहे म्हणून इथे BCom 2024 सिलेक्ट करा. ओके, इथे विद्यार्थी मित्रांनो पॅटर्न सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची संपूर्णतः पर्सनल इन्फॉर्मेशन येणार आहे. डायरेक्ट काय करा, सगळ्यात शेवटी खालती स्क्रोल करा. इथे स्क्रोल केल्यावर इथे शेवटी नेक्स्ट म्हणून टॅब दिसेल. या टॅब नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसायला येईल. इथं जे रिस्ट्रक्चरचे विद्यार्थी त्यांच्यासाठी एक इन्स्ट्रक्शन दिलेली आहे. बाकी जे रेग्युलरचे विद्यार्थी त्यांना या ठिकाणी रेग्युलर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. रेग्युलर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमचे काही कंपल्सरी सब्जेक्ट येणार आहे जसं इंग्लिश, इकॉनॉमिक, IKS, बिझनेस अकाउंटिंग, EVS हे तुमचे 5 सब्जेक्ट तुमचे कंपल्सरी असणार आहे. त्यानंतर इथे जे काही ऑप्शनल सब्जेक्ट दाखवलेले आहे टोटल तुम्हाला इथे 8 सब्जेक्ट ऑप्शनल दाखवले जाणार आहे. याचं तसं पाहायला गेलं तर हे मेजर सब्जेक्ट आहे किंवा यामध्ये तुम्हाला BCom कंप्लीट करायचं आहे. जसं आपण BCom इन कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग, BCom इन मार्केटिंग, BCom इन बँकिंग असे विषय आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. म्हणजे ज्याला जर का बँकिंग विषयात स्पेशलायझेशन करायचं आहे तर त्यांनी इथे बँकिंग विषय सिलेक्ट करा. ज्याला मार्केटिंग वगैरे मध्ये करिअर करायचं किंवा मार्केटिंग त्याला स्पेशलायझेशन घ्यायचा ते या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. यामध्ये कोणतेही 2 विषय तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. जसं की काही महाविद्यालयात अकाउंट कॉस्टिंग आहे, काही महाविद्यालयात अकाउंट बँकिंग आहे, काही महाविद्यालयात अकाउंट कंपल्सरी आहे, बँकिंग लॉवर कॉस्टिंग आहे किंवा कॉस्टिंग लॉवर ॲडमिनिस्ट्रेशन आहे असे काही महत्त्वाचे ऑप्शन असते किंवा कॉस्टिंग लॉवर मार्केटिंग आहे असे विषय असतील. तुमचा कोणता विषय 2 आहे ते तुम्ही तुमच्या महाविद्यालयातून विचारून घ्या किंवा तुम्हालाही माहीत असेल ते विषय तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा. जसं की या विद्यार्थ्याचे फंडामेंटल्स ऑफ बँकिंग आणि फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग असे 2 विषय आहे. आता काही ठिकाणी BEEचा विषय असतो म्हणजेच त्यांचा जो काही स्पेशलायझेशन आहे तो वेगळ्या पद्धतीचा आहे BEEचा, ज्याला 1 नंबर आपण बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप म्हणूया. काही ठिकाणी अकाउंट अँड BEE आहे,
तर त्यांनी या ठिकाणी ते 2 विषय सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ओईचा विषय सिलेक्ट करायचा आहे. या फॅकल्टीमध्ये सिलेक्ट करा. तुम्ही सायन्स, टेक्नॉलॉजी आणि ह्युमॅनिटी फॅकल्टीमधून विषय घेऊ शकता. एक महत्त्वाची माहिती शिक्षकांसाठी आहे, तुम्ही जो ओई आता फर्स्ट इयरला देणार आहे त्याच ओईमधला पुढचा पार्ट तुम्हाला सेकंड सेमला, त्याच्या पुढचा पार्ट थर्ड सेमला, त्याच्या पुढचा पार्ट फोर्थ सेमला तुम्हाला द्यायचा आहे. परत बदलण्याची आवश्यकता नाही. जसं की या विद्यार्थ्याला ह्युमॅनिटी फॅकल्टीमधला विषय घ्यायचा आहे म्हणून इथे फॅकल्टी काय केली, ह्युमॅनिटी सिलेक्ट केली. त्याच्यातली सब फॅकल्टी आर्ट्स आहे म्हणून आर्ट्स सिलेक्ट केली. त्याच्यानंतर त्याचा कोर्स BA आहे म्हणून BA सिलेक्ट केला. त्याच्यानंतर पुढे आहे ओपन इलेक्टिव्हमध्ये त्याचा जो काही सब्जेक्ट आहे तो आहे त्याचा जॉग्रफी रिलेटेड आहे, टुरिझम जॉग्रफी. ओके, जॉग्रफी ऑफ टुरिझम. ओके, त्याच्यामुळे त्यांनी हा विषय सिलेक्ट केला. सो या पद्धतीने आपण ओईचा विषय घेतला. फर्स्ट इयर BCOMच्या एक्झाम फॉर्ममध्ये टोटल किती विषय यायला पाहिजे ते लक्षात घ्या. जसं इथे तुमचे 22 क्रेडिट झाले पाहिजे. इथे 2 क्रेडिट झाले, 4 अन इथे 6 म्हणजे किती झाले, 2 4 6 8 अन 4 12 क्रेडिट झाले. आणि इथे 2 क्रेडिट आहे, 12 आणि 8 किती झाले, 20 क्रेडिट आहे. 4 अन 4 असे 2 सब्जेक्टचे आपण क्रेडिट घेतले, ते झाले 8 म्हणजे 12 आणि 8 किती झाले, 20. आणि ओईच्या सब्जेक्टमधले 2 असे मिळून 22 क्रेडिट तुमचे पूर्ण होणार आहे. म्हणजे या ठिकाणचा ओईचा 1 विषय, नंतर ऑप्शनल किंवा स्पेशलायझेशनचे 2 विषय असे झाले 3 विषय. आणि इथे तुमचे टोटल 5 विषय असणार आहे. असे मिळून टोटल 8 विषय तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये येणं अपेक्षित आहे. इथं सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुमच्या फीची डिटेल येणार आहे. फी टोटल फर्स्ट इयरला आत्ता 860 रुपये करण्यात आलेली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 20% पेमेंट वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर फी वाढ करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे प्रिव्ह्यू बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. सगळे विषय बरोबर आहे का त्याची खात्री करा. एखादा विषय कमी दाखवत असेल तर तुम्ही कॅन्सल बटनावर क्लिक करून तुम्ही पुन्हा विषय सिलेक्ट करू शकता. या ठिकाणी आपण चौकोन बॉक्सवर क्लिक करणार आहोत आणि इथे तुम्हाला कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड या नावाचा बोर्ड दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं एक काम फिनिश झालेलं आहे. इथे तुम्ही काय केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे. इथे तुमचा सिरियल नंबर, ॲप्लिकेशन ID दिसेल, कोर्स नेम दिसेल, ॲप्लिकेशन स्टेटस आता कंप्लीट दिसेल, फॉर्म पेंडिंग ॲट कॉलेज लेवल इनवर्डसाठी आहे, चलन अनपेड आहे. त्यानंतर इथे प्रिंट प्रिव्ह्यू बटन दाखवलं जाणार आहे. या बटनावर क्लिक करून तुम्ही काय करू शकता, तुमचा फॉर्म जो काही आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्ही फॉर्म डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा, तुमच्या महाविद्यालयाच्या शिक्षकाकडे जाऊन किंवा वर्ग शिक्षक HOD असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तो फॉर्म काय करा, तपासून घ्या. त्यानंतर ऑफिस कार्यालयात जाऊन तो फॉर्म इन्वर्ट करा. फॉर्म इन्वर्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट किंवा पे ऑनलाईन म्हणजे तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि इथे पे ऑनलाईन या बटनावर क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुमचा फॉर्म कॉलेजमधून इन्वर्ट केला जाईल तर या ठिकाणी प्रिंट प्रिव्ह्यूचं ऑप्शन तुमचं दिसणार नाही. ओके, डायरेक्ट इथं प्रिंट किंवा पेमेंटमध्ये तुम्हाला पे ऑनलाईन बटनावर क्लिक करायचं आहे. कधी, फॉर्म इन्वर्ट झाल्यानंतर. तर तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरल्यानंतर 2 दिवसाच्या आत तुम्ही काय करू शकता, महाविद्यालयात जाऊ शकता. त्याच्यानंतर म्हणजे मॅक्झिमम 1 दिवसाच्या आतच तुम्ही तो फॉर्म काय करा, इन्वर्ट करा. फॉर्म इन्वर्ट केल्यानंतर 2 दिवसाच्या आत किंवा मॅक्झिमम 1 दिवसाच्या आत तुम्हाला त्याची फी ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करायची आहे. आत्ताच्या दृष्टिकोनातून 20 सप्टेंबर 2025च्या आत तुम्हाला ही फी ऑनलाईन पेड करायची आहे, फॉर्म ऑनलाईन भरून. डेट वाढवली तर त्याबद्दलची माहिती आपल्या ग्रुपला आपण सांगूया, पण सध्या तरी डेट वाढवण्याच्या तयारीत विद्यापीठ असणार नाही आहे. तर दिलेल्या मुदतीत फॉर्म भरा. तुम्ही जर का लेट करणार असेल किंवा लेटच्या तारखेमध्ये फी भरली तर तुम्हाला 150 रुपये लेट फी लागू शकते आणि 1000 रुपयापेक्षा जास्त फी सुपर लेट फीमध्ये लागू शकते. इथे परीक्षा फॉर्मचं पेमेंट कसं करावं याबाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. त्या पद्धतीने तुम्ही फी पेड करू शकता. त्याची प्रोसेस वेगळी आहे आणि ऑनलाईन फी पेड केल्यानंतर तुम्हाला एक सक्सेसफुलचा मेसेज पण येतो किंवा त्याची एक PDF सेपरेट जनरेट होते. ती PDF तुम्ही तुमच्या वर्ग शिक्षक किंवा परीक्षा विभागाकडे तुम्ही ती जमा करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही काय करा, परीक्षा फॉर्म भरा आणि परीक्षा फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्म महाविद्यालयातून इन्वर्ट करा. फॉर्म इन्वर्ट केल्यानंतर तो वर्ग शिक्षकाकडून तपासून घ्या आणि इन्वर्ट झाल्यानंतर
त्याची फी ऑनलाईन पद्धतीने पेड करायला विसरू नका. जोपर्यंत तुम्ही फी पेड करणार नाही तोपर्यंत तुमचे हॉल तिकीट जनरेट होणार नाही. सो या पद्धतीने तुम्हाला संपूर्णतः प्रोसेस करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चित तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनातील सर्व शंका दूर झालेल्या असतील. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.